मंडळी, नांदेड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगाराचं साम्राज्य? सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत की मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत? नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहत आहात लोक परिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. आजचा हा आपला स्पेशल रिपोर्ट आहे, तो म्हणजे नांदेडमधील भीषण वास्तव उघड करणारा. नांदेड जिल्हा म्हणजे एकेकाळी शिक्षणाचा हब आणि शांततेसाठी ओळखला जाणारा हे शहर आज भीती, दहशत आणि रक्तपाताने हादरला आहे. सलग 3 दिवसात 5 हत्या. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. 3 दिवसात 5 खून, तिहेरी हत्याकांड आणि रस्त्यावर रक्ताचा सडा आणि त्यानंतर थेट सरकारी रुग्णालयात घुसून हत्या. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे हा महाराष्ट्र आहे की एखादं गुन्हेगारी चित्रपटांचं सेट? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. नेमकी घटना घडली काय? एप्रिल 2026 ची सुरुवात. नांदेड शहरातील डीमार्ट परिसर नेहमीच गजबजलीचं ठिकाण. सदा गँग आणि साईलाला गँग यांच्यामधील जुनं वैर, वर्चस्वाची लढाई आणि अचानक तलवारी, खंजीर आणि रक्तरंजित हल्ला. अजित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज, सय्यद आवेज या 3 जणांचा निर्दयी खून. पण कहाणी इथे संपत नाही. तर या खुनातील जखमीला वाचवण्यासाठी शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नेलं जातं, पण तिथेही सुरक्षितता नाही. सरकारी रुग्णालयात घुसून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या समोर जखमी व्यक्तीचा खून केला जातो. मंडळी, हा केवळ गुन्हा नाही, तर हा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे झालेला बोजवार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित करत आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नांदेड पोलीस करत आहेत तरी काय? गुप्तचर यंत्रणा कुठे गायब आहे? हीच ती यंत्रणा जी गुन्ह्याचा पूर्व अंदाज घेत असते. जर गँगवॉर इतक्या मोठ्या प्रमाणात होणार होता तर त्याची माहिती आधी का मिळाली नाही? ही यंत्रणा फक्त कागदावरच काम करते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. पोलीस गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे फेल ठरली आहे काय? याच गँगवॉर प्रकरणातील आरोपीवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे. पण पोलीस गुप्तचर यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेने मोका सोडले आहे की काही आता संशोधनाचा हा विषय बनला आहे. त्यामुळे आता MPDA कायद्यावरही प्रश्न उपस्थित होतो आहे, तो म्हणजे कायदा कागदावरच आहे का? आणि MPDA कायदा आहे तरी कशासाठी? गुन्हा झाल्यानंतर दाखवण्यासाठी की गुन्हा होण्या आधी थांबवण्यासाठी? जर स्थानिक गुप्तचर यंत्रणेने धोकादायक गुन्हेगार आधीच ओळखले गेले असले तर त्यांना आधी स्थानबद्ध का केलं नाही? गुप्तचर पोलीस यंत्रणा म्हणजे जिल्ह्यात सक्रिय होणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यावर नजर ठेवणे. विशेष बाब म्हणजे वाळू माफियावरही लक्ष केंद्रित करणे. या सर्व बाबी पाहता पोलीस गुप्तचर यंत्रणाचा आता कुचकामी ठरत असल्याचं वास्तव या नांदेडच्या गँगवॉर प्रकरणामधून समोर आलं आहे. याही अगोदर नांदेड शहरामध्ये खुलेआम गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये तयार होणाऱ्या गँगला कोणी राजकीय वरदहस्त आहे का, असाही आता सवाल उपस्थित होत आहे. राजकीय दबावामुळे कारवाई थांबली गेली. आता सर्वात मोठा आणि थेट प्रश्न म्हणजे नांदेडचे राजकीय नेते करत आहेत तरी काय? सत्ता आहे, प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा आहे, मग तरीही गुन्हेगारी एवढी वाढते कशी? सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत, आमच्या जीवाची जबाबदारी घेणार तरी कोण? आज नांदेडमध्ये सामान्य माणूस घाबरून जगतोय. रात्री बाहेर पडायलाही भीती वाटते. त्यामुळे प्रश्न एका पोलीस गुप्तचर यंत्रणेचा नसून या सर्व प्रकरणाला न्यायव्यवस्था ही तितकीच जबाबदार आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन दिला जातो. याच प्रकरणातील गँगवॉर आरोपीवर MPDA अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत आणि गंभीर गुन्ह्यातले आरोपी राजरोसपणे खुलेआम फिरतात. मग याला एकटी पोलीस यंत्रणाच नाही तर इथली न्यायव्यवस्था ही तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था सुद्धा प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होत नाही, जामीन मिळतो आणि तो पुन्हा गुन्हे करतो. मग न्याय आहे तरी कुठे? मंडळी, हा फक्त एक गँगवॉर नाही, हा पूर्ण सिस्टीम फेल झाल्याचा मोठा पुरावा आहे. तर आजही प्रशासन जागं झालं नाही तर उद्या ही आग आणखी भडकणार आहे. नांदेडमध्ये कायदा आहे की नाही? गुन्हेगारांना भीती आहे की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिक सुरक्षित आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर मागत आहेत नांदेडकर.
मंडळी, नांदेडमध्ये घडलेली ही मालिका केवळ काही गुन्ह्याची साखळी नाही, तरी संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरत असल्याची धोकादायक घंटा आहे. गँगवार, सलग हत्या आणि रुग्णालयात घुसून खून हे दाखवून देतं की गुन्हेगारामध्ये कायद्याची भीती उरलेली नाही. पोलीस गुप्तचर यंत्रणा वेळेवर माहिती गोळा करण्यात अपयशी ठरते का MPDA सारखे कठोर कायदे धाब्यावर बसवले जात आहेत? यामध्ये आणखी एक प्रशासनाची भूमिका केवळ घटना घडल्यावर कारवाईपुरती मर्यादित राहिली आहे का? सर्वात गंभीर बाब म्हणजे सामान्य नागरिकांचा सरकार आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास आता ढासळू लागलाय. यामध्ये प्रश्न उरतो तो म्हणजे जर आजही ठोस आणि कठोर पावले उचलली नाहीत तर उद्या ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल का? कारण जेव्हा कायदा झोपतो तेव्हा गुन्हेगारी जागी होते. त्यामुळे नांदेड सुरक्षित होणार की गुन्हेगारीचं केंद्र बनणार याचा निर्णय आता प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या कृतीवर अवलंबून आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूज नेटवर्क. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.